मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगडावर उद्या पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर जी तयारी आहे ती पूर्ण झाली आहे आणि याच हे जे व्यासपीठ आहे या व्यासपीठावरून मनोज जरांगे पाटील हे समाज बांधवांना संबोधित करणार आहेत। माझ्यासोबत गडाचे महंत आहेत। काय सांगाल बाबा, सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे काय? श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेने चालत आलेला हा दसरा मेळावा आहे। संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी हिरारीने भाग घेऊन हा ध्वज उभारलेला आहे। या ठिकाणी दसरा मेळावा होत आहे आणि सर्व समाज बांधवांना आव्हान करण्यात येत आहे की यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाची। सर्वांना हा संदेश आहे की एकत्रित येऊन एकमेकाविषयी प्रेम वात्सल्य निर्माण व्हावं, एकमेकाविषयी एकमेकाला प्रेमाची देवाणघेवाण करावी। या संस्थांवरून आव्हान करण्यात येत आहे की आपण सर्व एक आहोत, एक मताप्रमाणे वागलं पाहिजे। एकमेकाशी सुखदुःखाचे एकमेकावर जे संघर्ष होतात ते ओझं आपण प्रत्येकाने घेतलं पाहिजे। आणि म्हणून दसरा मेळावा म्हणजे सोनं लुटणं, हे प्रेमाचं देवाणघेवाणाची ही लूट आहे। आणि म्हणून आव्हान याच्यासाठी करण्यात येत आहे, आपण या, एकत्रित या आणि एकमेकाला विचाराची देवाणघेवाण करा। एवढ्या प्रतिकूल वातावरणात सुद्धा एकत्रित येऊन आपल्या जीवनामध्ये आपण सर्व एक आहोत ही रीत वापरा। आणि सर्वांना संदेश आहे की आपण सर्व नक्कीच वर्षातून एकत्रित आलं पाहिजे आणि ही प्रेमाची देवाणघेवाण केली पाहिजे। ह्या दसरा मेळाव्याचं हे आव्हान आहे। दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे गेल्या 2 वर्षापासून। काय सांगा? आता ही परंपरा पहिल्यापासूनच चालूच आहे। देवदानवाचं हे तीड होतच, माणसात राहील यामध्ये नवल नाही। मग आपापल्या विचाराने हे तीड निर्माण होत असतं आणि मग हे विचार, वाईट विचार संपुष्टात येण्यासाठी आणि रावणाला पेटून जाळण्यासाठी, हे वाईट विचाराला पेटण्यासाठी तर हा दसरा मेळावा करायचा। हे वातावरण तीड निर्माण होण्याचं असतं, घरोघरी असतं, संसारात असतंय, पण परमार्थात याच्यासाठी यायचं, दसरा मेळाव्यासाठी याच्यासाठीच यायचं की वाईट विचार जाळायचे। हे रावण जाळायचा म्हणजे कोण? अहंकार जाळायचा, वाईट विचार जाळायचे आणि चांगल्या विचार घेऊन या परमार्थिक क्षेत्रामध्ये येऊन चांगले विचार घेऊन आपल्या संसारामध्ये परत जायचे। म्हणून दसरा मेळावा यासाठी आहे की चांगल्या विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी आणि चांगले विचार शोधून आपलं त्याचं आचरण करण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान मिळण्यासाठी, नगद नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी या दसरा मेळाव्यासाठी यायचं। गडाचे महंत म्हणून हा तेढ कुठंतरी थांबावा यासाठी तुम्ही लोकांना काय आव्हान करा? आता आमचं आव्हान तर कीर्तनात सुद्धा असतंय, समाज प्रबोधनामध्ये असतंय की हे तेढ संपवा। आपण सर्व एका बांधाला नांदायचंय, एका ताटामध्ये जेवायचंय। मी तर मगाशीच सांगितलं, हा एक जात म्हणजे एक मानव जात आहे। ही मानवाने निर्माण केलेले हे अनेक जाती आहेत। मग या जाती संपुष्टात येण्यासाठी आमचं सुद्धा साधू संतांचं आव्हान आहे की बाबा रे, आपण सर्व प्रेमाने वागा, एकमेकाशी सौजन्याने राहा, एकमेकाला आपलं म्हणून जगवा आणि जागवा, ही आमचा संदेश साधू संतांचा आहे। आणि म्हणून नारायणगडावर हा दसरा मेळावा याच्यासाठीच आहे। वाईट विचाराला, रावणाला पेटवा, हे अहंकार घालवा, भेद घालवा, एकमेकाचं तेढ घालवा आणि हा जातीवाद संपवा। आपण सर्व एक आहो। आमच्या देशभक्तांची ही शिकवण आहे, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत। हाच विचार, हाच संदेश आमच्या संतांचा आहे आणि या दसरा मेळाव्याचा हाच संदेश आहे। हा संदेश विचाराचा घेऊन आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त करून घ्या। नक्कीच सर्वांना उत्सुकता आहे मनोजदादांच्या भाषणाची आणि जो दुष्काळ पडलाय याबद्दलही शेतकऱ्यांना आशा आहे त्या मेळाव्यातून। काय सांगा? आता हा मेळावा आहे तो अतिशय अवघड परिस्थितीत होतो। एकीकडं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, शेतकरी पूर्ण नागडा झाला या ओल्या दुष्काळामुळं, नियतीच्या कठोर पावलामुळं। आणि या शेतकऱ्यांना एकीकडे आधार देणं गरजेचं आहे, ओला दुष्काळ जाहीर होणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांना कुणाचे जनावर वाहून गेलेत, कुणाची शेती वाहून गेली, कुणाचे पिकं वाहून गेलेत, कुणाचे जनावर वाहून गेलेत, त्याचबरोबर माणसंही काही ठिकाणी वाहून गेलेत, कुणाच्या घरात साधं चहाची पत्ती नाही,
पाण्याचा ग्लास सुद्धा शिल्लक राहणार नाही. अशा पार्श्वभूमीवर एकीकडं दसरा मेळावा होतोय आणि दुसरी पार्श्वभूमी याला अशी आहे की मुंबईवरून आपण मनोजदादा आलेत, हैदराबाद गॅजेट लागू झाले आणि त्याच्यावर अंमलबजावणी कशी होते तिथंही काही अडचणी आहेत. या दोन्ही अडचणीच्या परिस्थितीत हा मेळावा होतोय आणि नक्की या मेळाव्यातून हा जरी सामाजिक मेळावा असला तरी या ठिकाणून मनोजदादा मराठा समाजातल्या सर्वसामान्यांचे आणि 18 पगड जातीच्या शेतकऱ्यातल्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न इथं मांडणार आहेत. आणि आदरणीय महंत शिवाजी बाबा असतील किंवा मनोजदादा आहेत, हे उद्या काय बोलतील, या शेतकऱ्यांना काय संदेश देतील, मनोजदादा मराठा बांधवांना आणि सर्वसामान्य माणसाला काय संदेश देतील, पुढं मराठा आरक्षणाची काय दिशा असेल, या शेतकऱ्यांच्या ओला दुष्काळाच्या बाबतीत काय दिशा असेल, पुढचं आंदोलन कसं असेल, किंवा या आणि अशा अनेक प्रश्नावर मनोजदादा बोलतील. आणि याबद्दल एक प्रचंड कुतूहल आणि उत्सुकतेचा विषय या महाराष्ट्रातल्या बांधवामध्ये निर्माण झालाय. जरी साध्या पद्धतीने दसरा मेळावा असला तरी लोक उत्स्फूर्तपणे इथे येणार आहेत. बाबांनी किंवा आम्ही इथं कुणालाही जास्त येण्याचं आव्हान केलेलं नाही, परंतु येणाऱ्या भाविकाची सगळी व्यवस्था महंत शिवाजी बाबा यांनी गडाच्या वतीने केलेली आहे. जी देणगी इथं येणार होती ती एक सामाजिक जाणीवेची बांधिलकी ठरवून बाबांनी ती देणगी इथं गडाला न देता थेट शेतकऱ्याला द्या हा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्याच्यामुळं अनेक देवस्थानं पुढे येऊन आता मदत करतायत. हा नारायणगडाचा एक आगळा वेगळा पायंडा आहे. या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय आणि याची राज्यभर नव्हे तर देशात आणि जगात सुद्धा चर्चा आहे. नक्की मला अपेक्षा आहे इथं येणारा प्रत्येक माणूस विचाराचं सोनं लुटण्यासाठी आणि वाईट प्रवृत्तीवर चांगल्याचा विजय कसा होईल याच्यासाठीचा विजयादशमी साजरा करण्यासाठी इथं येणार आहे. मनोजदादांचे आणि बाबांचे जे विचार आहेत ते इथून घेऊन गेल्यानंतर पुढे भविष्यात आपली रणनीती काय असली पाहिजे, आरक्षणाच्या बाबतीत काय असली पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत काय असली पाहिजे, या सगळ्या विषयावरती इथं बांधव ऐकतील. तसेच ऑनलाईनच्या डिजिटल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या सगळ्याच्या माध्यमातून आहे तिथून प्रचंड मोठ्या संख्येनं बांधव हा मेळावा ऐकतील आणि नवी महाराष्ट्राला एक दिशा आणि नवा विचार या मेळाव्याच्या माध्यमातून नक्की मिळेल हा आशावाद सुद्धा आम्हाला आहे. साधारण किती लोक यामध्ये सहभागी होतील? लोक किती येतील हे आम्हाला आज सांगता येत नाही, कारण नारायणगडावर भक्ती असणारे लाखो भाविक आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील यांचे विचार सगळ्यांना ऐकायचे आहेत. कारण पुरामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. पुरात घरं वाहून गेलेत, जमिनी वाहून गेल्यात, जनावरं वाहून गेलेत. तर हे भरून देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि जे शेतकऱ्याचं खचलेलं मनोबल आहे ते मनोधैर्य वाढवण्याची जबाबदारी ही गुरुवर्य महंत शिवाजी महाराज आणि मनोजदादा जरांगे पाटील यांची आहे. आणि म्हणून अशा खचलेल्या मनाला उभारी देण्याचं काम या दसरा मेळाव्यातून होणार आहे. हा जरी आमचा मुंबईचा विजय मेळावा जरी नसला तरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे आणि तो उत्साहातच होईल हे या निमित्ताने आम्ही सांगतो. नक्कीच. आता दसरा मेळाव्याला काही तासच शिल्लक राहिलेले आहेत. मनोज जरांगे पाटील आणि महंत या व्यासपीठावरून काय समाजाला संदेश देतील, काय बोलतील, काय भाषण करतील याकडे सबंध राज्याचं लक्ष लागलेलं आहे. NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड.